बसून चर्चा करू आणि अशा प्रकारची भूमिका जाहीर करू. टिपू सुलतानच्या वादानंतर मालेगावात नव्या वादाला तोंड फुटलंय. मालेगाव मनपाच्या विद्युत विभागात चक्क सामूहिक नमाज पठण झाल्याचं समोर आलंय. लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल हे वारंवार लाईट जात असल्याची तक्रार घेऊन महापालिकेत निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. अखेर कमाल यांनी नागरिकांसह मनपाच्या विद्युत विभागात ठिय्या मांडला. त्याचवेळी रमजान काळातल्या संध्याकाळच्या नमाजाची वेळ झाल्यानं कार्यालयातच नागरिकांनी नमाज पठण केलं आणि नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यानंतर आता संबंधितांवर कारवाईची मागणी होतीये. आता मालेगाव महापालिकेच्या कार्यालयात कर्मचारी आणि नागरिक जाहीररित्या नमाज पढायला लागले आणि त्याचा व्हिडिओ पण व्हायरल केला जात आहे. मी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे. मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे. या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा. निवडणुकीच्या अगोदर हे अशा पार्ट्या किंवा असे हे जे लोक आहेत ना, जय मीम जय भीम बोलतात, बरोबर, आणि निवडणुकीच्या नंतर फक्त जय मीमच राहतं. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात. आमच्या संविधानाला कुठल्या संविधानाच्या कुठल्या पानावर नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये नमाज पठण परवानगी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानामध्ये कुठे परवानगी आहे ह्याचे जरा कागद दाखवा होते नि मला. तुम्ही विकास करण्यासाठी अगर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी तुम्हाला निवडलं असेल तर तुम्हाला नमाज पढण्यासाठी तुमच्या मस्जिदी आता बंद पडल्या आहेत का? मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना. मग हिरव्या सापानी थोबाड उघडू नये मग